हाय, नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं आणि भावा बहिणींचं? झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण? तर आपलं काय मित्रांनो अजून जेवण आणि झालं बरं का. कारण की सकाळी जायचं होतं कामाला. कामाला जायचं होतं पण मित्रांनो काय झालं की पोट काय दुखायचं कमीच व्हायना व इथं नुसतं दुखतंय बघा. ते मुतखड्याने भरपूरच दुखतंय. तर ती गोळ्या खाल्या सकाळी आणि बीपीची गोळी खाली आणि त्या पण गोळ्या खाल्या आणि आपलं झोपलो होतो. तरी पण दुखतच होतं. परत मग मायरो सुद्धा पोट चुळती माझी मायरो आमची गेली मायरो पण खेळायला. आणि एका सकाळपासून तुम्हाला सांगतो पिंकी पण पडली बघा आजारी. काय असं समज पडलंय. तिलाच काय करायला ना तसल्या अंगावर काही गांधी येते ते. ती हुलग्याचं कालवण खाल्लं की तिला एनर्जी तसली होती वाटतं. ते गांधी हे अंगावर आलेले आहेत. तर तिला म्हणलं की आता कामाला बी नाही धंद्याला बी नाही चल म्हणलं. तिथं मुकदमाला केला होता फोन. त्याला म्हणलं 200-400 रुपये सोड गड्या म्हणलं, उद्यापासून येईन म्हणलं कामाला. मग आता काय करायचं मित्रांनो, जायचं तिला दवाखान्यात घेऊन. पण झोपली इथं आणि ते पोर आहे ते अंगावर पेत आहे. तेव्हा ते कसं करत बसलं आहे का. मारू गेले अभ्यास करायला. एका दुकानातनं निघत आलं की भाऊ बहिणीनं दुसऱ्या दुकानात. तरी माझे राहिले तुम्हाला सांगतो छातीची ECG काढायची, माझे सोनोग्राफी करायची. कामाला जायला भाऊ बहिणीनं हीच नाही तर काम करावं म्हणलं तर ताकद रांगात पाहिजे का नाही काम करण्यासाठी. नाहीच की ताकद अंगात आपलं. म्हणजे एक का अशक्तपणा मला तर आलाय काय सांगायचं तुम्हाला. तीच काहीतरी तसलं हे झालं बाबा. काहीतरी हे होत असं. काय झालं काय आता. एक झालं की एक आहेच बघा. पोरं झाली की आम्ही आम्ही झाली की पोरं. 7:30 होऊन लागते या माग कसं केलं तर. कसं काय करायचं भाऊ बहिणीनं डोकं चाललं नाही. दवाखान्यात नुसतं पोळा पोळा झालो बघा. माहेरीला अजून बोलवायला जावं लागेल. आता उशीर बी झाला भाऊ बहिणीनं. आज तर आपला आठवडा बाजार आहे आणि कसं आहे बाजारची ही गर्दी राहतेच ना. त्याच्यामुळे म्हणलं चला आता आमच्या इथं 10 वाजेपर्यंत बाजार असतो. गाडी अलीकडे लावून परत तिथं हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. हां, आता मायरूला ठेवून जायचं म्हणलं घरी तर मित्रांनो तिला तरी कोणाचं इथं ठेवून जायचं हा रात अंधारचं. समजा काम धंदा बंद आहे मित्रांनो. जीवालाच बरं नाही तर काय करायचं काम. मस्त जा त्या दिवशी तरी गेलो, काल गेलो बघा. गेलो 200 गुटी बांधली कशी तरी तशीच चक्रत होत. लगेच दरदराच घाम येतोय बघा. आणि जेवण तर का नाही बघा एवढं अर्धीच फक्त भाकर खातोय ना आता, अर्धीच चपाती. जेवणच जाणार. जेवण गेलं की लगेच पाणी पिलं की लगेच दुखायला चालू होतंय. ती नुसत्या पाटकाने ठाणका लागतो या. दर खडा निसाटलाय म्हणून बी कळा ना काहीच कळणार. आता डॉक्टर तर म्हणतात आलाय बाबा लघवीच्या नळीत. आता काय माहिती कवाशी नेमका पडतोय. ती म्हणली सोनोग्राफी करा तर सोनोग्राफी काढायला जायचं आहे. पण गाडी सुद्धा मित्रांनो बसू वाटा नाही. ती हायाशी टाक्याला लावलेली गाडी तर तशीच आहे बघा. काम तर करावं लागणारच आहे आपल्याला.
ही दवाखान्याचं काम म्हणजे भाऊ बहिणीनं महिंदोळ अवघड आहे बघा. अजून ती दुसरा उद्योग वाढायला ती एक मिटवायचंय, ती एक राहिला या ती जायचंय सोमवारी मिटवायला. जायचं तिथं आपल्याला जेवढं सांगितलंय तेवढं करायचं. असू ते वेळ प्रत्येकालाच हाया, टायमिंग प्रत्येकालाच हाया. आता आपलं चाललं तर हाल मानल्यावर आपलं घ्यायचं बघायचं. हाल काही थोड्या दिवस बी नाही तर चाललं चांगलं. 2-3 वर्ष चाललेलं आहे हेच, एक दिवस बी नाही सुना असा. बाहेरल्यांना पोच द्यायची म्हणल्यावर काय तसंच म्हणणार ना. नुसतं गावात जरी जायचं म्हणलं तरी चक्कर येते मित्रांनो. काय तुम्हाला सांगायचं या, तरी खातोय गोळी. आता टेन्शन, डॉक्टर म्हणतात तुम्ही टेन्शनच लय घेताय. अहो टेन्शन घ्यायला विचार माणूस करतच की एवढा तेवढा, का नाही करत? विचारही करतच राहतं. मग तरी सकाळपासून भाऊ बहिणीनं एक सुद्धा आमचा व्हिडिओ नाही. व्हिडिओला मन लागाना काय लागाना. आता किती केलं तरी आपण कसं आहे मित्रांनो, आमचं म्हणजे आम्ही कपटे म्हणल्यावर आम्हाला तर हाल भोगावं लागणारच आहे ते. आणि काय काय यांचं म्हणणं बी असं आहे की काय गाणीतच अशी पडून राहतात, अशा कमेंट करणारे आहे त्या काय काय. आता त्यांना काय घरी बसून नसतं बोलायचं या. आहे ते पोरं सोरं म्हणल्यानंतर मित्रांनो बघायचं तर आज बाजार बी नाही बघा. बाजार नाही ना, कामालाच नाही तर कुठनं बाजार. त्याकडूनच दवाखान्याला मागवून घेतल्यात पैसे. तिला म्हणलं उरक, एकदा इंजेक्शन करून आलो म्हणजे मग आपलं ते ती तरी नाही तर रातभर परत माझ्यावाने गमत होईल. माझं पण काय हाल होत्यात ते काय सांगायचं तुम्हाला. तरी तसंच टापरने बांधतोय, पोटान झोपतोय या, आकच अंग दुखतंय, ती गाम फुटतोय जरा. ते विचार करत बसल्या होतंय मित्रांनो तसं बरं का. पण आता विचार बी करावा लागतोय की थोडाफार का व्हायना. आता मला तर म्हणलं डॉक्टर दही खाऊ नका, ते खाऊ नका. मला तर म्हणलं आता काय खायचं नेमकं मग. हा होय दादा, काय खायचं, काय खायचं का की नका मुकार द्यायचो या. काय खायचं, काय खायचं, डिस घेऊन बसलाय तो. काय खायचं तुला? हा हो बर, समज कळतंय त्याला बी. उद्यापासून म्हणलं जावं आपलं हळूहळू जेवढी होईल तेवढी बांधायची. दुखायला लागलं पोटके आपलं झोपायचं, खायची गोळ्या आपलं संगच घेऊन जायचं. काय करता घरी तरी बसून, दिवसाना दिवस असंच बसून राहिल्यावर काय. घरी बसून मी नाही करमत मित्रांनो, एकतर कामाला जायला लागल्यावर. हो 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 हां हां. चला उरका, चला आपलं येऊ पाटकीनं जाऊन. टायमिंग परत त्याला झाल्यावर डॉक्टर जाईल निघून. आता वाजत आले ते 8:30 वाजत आले ते. जातो भाऊ बहिणीनो. ते औषध दिलेलं नव्हतं पातळ पहिल्यांदा आहे का नाही? पहिलं दिलं ना औषध पाका, गोळ्या दिलत्या का? बघू आता काय म्हणते ती. काय ते पित उसळते का काय उसळतं, पिताच ना. त्याच्यात काय नाही रिपोर्ट मध्ये.
तर चला मग मित्रांनो, भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. घ्या तर सर्वांनी काळजी. बाय बाय.